अगदी कमी वेळामध्ये शिका ब्लाऊज फिटिंग. त्या एका ताईची कमेंट होती का ब्लाऊज फिटिंग कशी केली पाहिजे. आता ज्या व्हिडिओला त्यांनी कमेंट केली तर तो ब्लाऊज माझा अगोदरच शिवून झाला होता. गर्दी असल्यामुळे मी त्याचा काही व्हिडिओ शूट केला नाही, पण मी दुसरा ब्लाऊजवर फिटिंग कशी करायची 2 पद्धतीने सांगते. तर माझा ब्लाऊज पूर्ण कंप्लीट झाला आहे. कंप्लीट झाल्याच्या नंतर आपल्याला मोंढ्यापासून कमरेपर्यंत पूर्ण माप व्यवस्थित आहे का नाही आपल्याला हे चेक करायचं आहे. तर आपण आता पहिली फिटिंग बघू आपल्याला कशा पद्धतीने केली तर ती एकदम परफेक्ट येते. तर जो आपला मोंढा आहे दोन्ही बाजू आपल्याला एकसारख्या धरायच्यात. कमी जास्त कुठंच करायचं नाही. आपल्याला चेक करायचं आहे खालच्या बाजूने आणि एकसारख्या धरल्याच्या नंतर आपल्याला खाली शिलाई मारून घ्यायची. तर खूप सिंपल पद्धतीने ही फिटिंग आहे. नक्की तुम्हाला नक्कीच आवडेल, कारण याच्यामध्ये अवघड काहीच नाही. आणि बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम काय होतो का ज्यावेळेस आपण फिटिंग करतो तर शिलाई एकसारखी येत नाही किंवा तिरकी जाते, फिनिशिंगमध्ये शिलाई येत नाही. तर तुम्ही हा ब्लाऊज फिटिंग झाल्याच्या नंतर बघू शकतात किती व्यवस्थित आली. आपल्याला फक्त काय करायचं आहे, ज्यावेळेस आपण ब्लाऊज कटिंग करतो आहे तर मार्जिन जास्त ठेवायची नाही. 1.5 ते 2 इंच म्हणजे मापात आहे. तर ज्यावेळेस आपण मार्जिन जास्त ठेवतो त्यावेळेला नक्कीच प्रॉब्लेम येऊन जातो फिटिंगचा. तर अशा पद्धतीने बघा, आता मी मोंढ्यापासून कमरेपर्यंत फिटिंग केली बरोबर. त्याच्यानंतर मग मी दंडापासून मोंढ्यापर्यंत फिटिंग केली. तर मी 2 प्रकारची फिटिंग सांगते, तर व्हिडिओ पूर्ण बघा, नक्की तुमच्या लक्षात येईल. आता मी काय केले, 2 इंच आपली शिलाई मार्जिन होती बरोबर. तर मी 1 इंचापेक्षा थोडंसं कमी अंतरावर मी अंदाजे एक टिप मारली. आता ही आपली फिटिंगची टिप नाही आहे, ही अशीच अंदाजे मी 1 इंचावर टिप मारली. आता आपण फिटिंगची पुढं बघू. तर मी हमेशा रब करते ज्यावेळेस आपल्याला धागा काढायचा आहे. तर जो आपण ह्या बाजूने शिलाई मारली त्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या बाजूने पण शिलाई मारायची, म्हणजे सेम. कधी आपल्याला कमी जास्त करायचं नाही किंवा एका साईडला फिटिंग जास्त गुंतली आणि दुसऱ्या साईडला कमी, तर तसं करायचं नाही. आता ही दुसरी पद्धत झाली फिटिंगची. तर मी ही दंडापासून डायरेक्ट कमरेपर्यंत फिटिंगला घेते ब्लाऊज. तर 2 पद्धती आहे. अगोदर मी मोंढ्यापासून खाली गेले, आता मी दंडापासून कमरेपर्यंत जाणार. तर नक्कीच ह्या दोन्ही पद्धती जर तुम्हाला आल्या तर नक्कीच ब्लाऊज एकदम फिनिशिंगमध्ये येऊन जातो. कारण सगळ्यात महत्त्वाचं ब्लाऊज फिटिंग आहे. तर कुठेही कपडा कमी जास्त काही झाला नाही. छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्या. ज्यांनी मला कमेंट केली त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे, कारण खूप महत्त्वाचं आहे ब्लाऊज फिटिंग. तर तुम्ही कमेंट करा. ज्यावेळेस तुम्ही कमेंट करता त्यावेळेस मी तुम्हाला नक्कीच, थोडंसं लेट होईल पण मी तुमच्या कमेंटचं उत्तर नक्कीच देईन. तर बघा, आपण जेवढं आपण तिकडच्या बाजूने अगोदरचं जे फिटिंग केली त्या बाजूने गुंतवलं आहे तेवढंच आपल्याला इकडच्या बाजूने पण शिलाई मारायची. जास्त कडेला घ्यायची नाही किंवा आपली एकदम डायरेक्ट फिटिंग करायची असं पण नाही. आता आम्ही करू शकतो, ज्यांचं म्हणजे जे ट्रेन आहेत ते करू शकतात, पण जे नवीन आहेत त्यांनी अशा पद्धतीनेच फिटिंग करा, म्हणजे एकदा तुमचा हात बसला म्हणजे ते पण तुमचं काम होऊन जाईल. तर बघा, आता काय करायचं आहे आपल्याला, दंडघेर काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. अगोदर आपण चेक करू कमरेचा भाग दोन्ही पण बरोबर आहेत का नाही. जे आपण फिटिंग केली तर बरोबर आहे. कमी जास्त काही जर झालं तर ते तुम्ही तुमच्या पद्धतीने शिलाई मारून घ्या. ज्या साईडला कमी आहे त्या साईडला शिलाई मारून घ्यायची. आता जेवढं आपलं कंबर आहे, आता याचा आहे 31 इंच. तर ज्या साईडला आपण हुक बसवतो ती बाजू आपण सोडून द्यायची. अशा पद्धतीने आता जेवढं किती भरलं, आपला 31 माप आहे. आता तुमचं XYZ किती पण येऊ द्या, तर त्याच्या पुढे एक्स्ट्रा किती झाले ते 3 इंच असो, 4 इंच असो, 5 इंच असो, किती पण असू द्या. आता माझं जेवढं जास्त झाले तर त्याचा आपल्याला चौथा भाग करायचा आहे, म्हणजे 5.5 इंच आपल्या शिलाई मार्जिन राहिलेली आपल्या 31 सोडून 5.5चा चौथा भाग केल्याच्या नंतर आता आपण जे काही आपलं माप पिन 1.5 इंच आले, 1.5 इंच एक लाईन सोडून 1.5 इंच आले, तर त्यानुसार आपल्याला आता बघा तुम्ही, मी तिथं एक खूण करून घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल का जी शिलाई मी मारली तिथपासून आपल्याला डाव्या साईडला धरायचं आहे. आता बघा, शिलाईपासून धरल्या, मी शिलाईच्या उजव्या साईडला नाही धरलं, तर तिथं मी एक खडूने मार्क करते बघा अशा पद्धतीने. आता आपल्याला दंडघेर चेक करायचा आहे. जेवढा आपला दंडघेर असेल तर तेवढा आपल्याला दंडघेरावर पण एक पॉईंट द्यायचा आहे. आता जो काही दंडघेर असेल 7 इंच दंडघेर आहे,
40 छातीचा हा ब्लाऊज होता प्रिन्सेसमध्ये. मी तुम्हाला एकाच कस्टमरचे 4-5 ब्लाऊज होते, तर मी तुम्हाला कसे शिवलेत ते पण मी शेअर करणारच. हेच सगळे ब्लाऊज आहेत का मी त्याची कटिंग तुम्हाला शेअर केली. आणि अशा पद्धतीने आपण एक लाईन आखून घ्यायची. तर तुम्ही माझ्या पद्धतीने कटिंग जर केली तर फिनिशिंग एकदम व्यवस्थित येईल फिटिंगला. तर बघू शकतात का जे आपण खडूने मार्क केले ही फिटिंग आपली एकदम परफेक्ट आहे. आता 2 इंचामध्ये आपण 2 शिलाई किंवा 1 शिलाई जरी दिली तर ब्लाऊज हा एकदम परफेक्ट असा होऊन जातो. म्हणजे आपल्याला बघा किती कमी वेळामध्ये फिटिंग ही लक्षात आली आणि काहीच अवघड नाही. तुम्ही जर काम केलं तर काहीच अवघड नाही, फक्त सविस्तर करा आणि खूप सुंदर याची फिटिंग आली. कारण आपली तिरकी एकही टीप आली नाही. आपली डायरेक्ट दंडापासून तर डायरेक्ट कमरेपर्यंत आली. अशा पद्धतीने तुम्हाला जर फिटिंग करायची असेल तर हाच व्हिडिओ बघा. आता तुम्हाला मी अजून एक पर्याय सांगते. दंडामध्ये अजून जर कमी असेल तर अगोदर आपण थोडंसं अर्धा इंच किंवा 1 इंच आपण अगोदर फिटिंग करून घ्यायची. नंतर आपल्याला तिरकी जरी आपण शिलाई मारली तरी पण चालते. तर तुम्ही याचा रिझल्ट बघा. एवढी सुंदर फिटिंग आली. तर ताई तुमच्या कमेंटनुसार मी हा व्हिडिओ बनवला आहे. तर तुम्ही मोंढ्यामध्ये बघा. आता ते माझा जॉईंट झाला, जे प्लेन बाजू दिसते काठ कमी होता. तर मोंढ्यामध्ये कुठंही कमी जास्त काही झालं नाही आणि कमरेपर्यंत बघा कुठंही रिंकल्स वगैरे काहीच नाही. तर सेम पद्धतीने दोन्ही बाजूने आपल्याला फिटिंग करायची. तर पुन्हा एकदा आपल्याला तेच प्रोसेस करायचं आहे का आपण जे 1.5 इंच जे आपलं माप बसले तिथं आपल्याला लाईन आखून घ्यायची आणि आपल्याला दंडघेराचा दंडघेर आपला निम्मा घ्यायचा. जो काही असेल तो 7 इंच आला आहे तर आपल्याला तिथं 1 पॉईंट द्यायचा. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने आपल्याला नॉर्मल आपल्याला खडूने आखून घ्यायचं आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला फिटिंग करायची. तर कसा वाटला माझा व्हिडिओ नक्कीच कमेंट करा. पुन्हा एकदा सांगते, म्हणजे 2 चॅनल आहेत. एक वंदना लेडीज फॅशन या नावाने आणि एक ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने. तर दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा. दोन्ही चॅनलवर माझं काम नवीन असतं आणि सबस्क्राईब करा म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. तर कधीच असा डाऊट राहू नका देऊ का आपल्यासाठी सांगतील का नाही सांगणार. तर तुम्ही कमेंट केल्याच्या नंतर नक्कीच तुमचे डाऊट पण सॉल्व होतील आणि कमेंटनुसार मी व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. माझं दुकानचं थोडंसं तुम्हाला मी दाखवलेलंच आहे, कारण भरपूर सारी गर्दी असते. कधी कधी ॲडजस्ट पण होत नाही घरातलं काम सगळं बघून. तर मी बऱ्यापैकी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. तर अशा पद्धतीने आपला ब्लाऊज हा पूर्ण फायनल झाला आहे. तर ब्लाऊजला मी साध्या पद्धतीची लेस लावली. मी त्याचा पण शॉर्ट व्हिडिओ काढला आहे, तो पण बघा का ब्लाऊज हा खूप सुंदर असा आला आहे. तर बघा तुम्ही फिटिंग कुठंही आपली तिरकी लाईन झालेली नाही. तर याचीसुद्धा एकदम फिटिंग व्यवस्थित आली, बघू शकतात तुम्ही. अशा पद्धतीने दोन्ही फिटिंग आपली एकदम परफेक्ट येऊन जाते. पुन्हा एकदा सांगते, व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर हा 3 पीसमध्ये प्रिन्सेस ब्लाऊज कटिंग होती. आपण याचे कित्येक व्हिडिओ पाहिलेले आहे. माझ्या चॅनलला दोन्ही जाऊन बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मी कोणत्या चॅनलला काय काय ब्लाऊज कटिंग, स्टिचिंग अजून भरपूर सारे व्हिडिओ आहेत. तर जाऊन बघा, म्हणजे तुम्हाला माझ्या कामाची पद्धत नक्की कळेल. एकच कुठले तरी जे तुम्हाला व्हिडिओ आवडतील त्यांची पद्धत बघा, म्हणजे तुम्हाला सोपं पडेल. व्हिडिओ आवडला तर लाईक